नमस्कार मंडळी, कसे सगळे अंतरा फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाले भात। तर त्यासाठी घेतलेलं साहित्य आहे, सगळ्या प्रकारचे मसाले घेतलेले आहेत, हळद, गरम मसाला, लाल मसाला आणि मीठ। हे तेल आहे, मटार आहे, हे बटाटे आणि फ्लॉवरचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे उभी कट करून, एक मोठा कांदा आणि टोमॅटो आणि हे बासमती तुकडा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून फुगत ठेवलेला आहे थोडा वेळ। आता मी कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे। तर त्यामध्ये आता मी हिरवी मिरची घातली आणि कांदा घालूया आणि आता परतून घेऊया गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत। त्यामध्येच मी टोमॅटो पण घातलेला आहे। अगदी झटपट होणारा पदार्थ आहे, काही खटपट जास्त करावी लागत नाही। तर बघा, आता यामध्ये आपण फ्लॉवर आणि बटाट्याचे तुकडे घालणार आहोत आणि मटार पण त्यातच घालणार आहे। ते पण 1-2 मिनिटं आपण चांगलं परतून घेऊया। थोडंसं बॉईल झालं की चांगली चव येते आणि शिजतात पण चांगले ते। आणि आता आपण सगळे मसाले, मीठ, हळद, लाल मसाला वगैरे घेतलेला आहे तो घालणार आहोत। तो पण सगळा एकजीव करून घेऊया। हे बघा, मस्त कलर आला आहे आणि त्यामध्येच आता आपण तांदूळ पण घालून घेऊया। ते पण एकजीव करून घेऊया। बघू शकता मस्त कलर आलेला आहे। तर यामध्येच मी एक तांब्याला थोडंसं कमी असं पाणी घातलेलं आहे। तुमची जास्त क्वांटिटी असेल भाताची तर तुम्ही जास्त घालू शकता पाणी वगैरे, अगदी अंदाजे। पण माझ्याकडे कमी होता म्हणून मी कमी घातलेलं आहे। आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून कुकरचं झाकण लावून 1-3 शिट्ट्या काढून घेऊया। आणि हे बघू शकता किती मस्त आपला एकदम सुटसुटीत राईस तयार झालेला आहे। कलर पण किती सुंदर आलेला आहे। आणि हे बघा, तर या पद्धतीने नक्की करून बघा। आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तर कशी वाटली माझी रेसिपी मंडळी? धन्यवाद।